हरी बहुता सुकृती नरदेहाला धला, बहुता सुकृती नरदेहाला धला, भक्ती विन गेला धोगती, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यानये मागुता जन्म घेणे, अनंत जन्मांचे सुकृत पदरी, अनंत जन्मांचे सुकृत पदरी, त्याचे मुखे हरी पैठा होय, बाप भाग्य कैसे नसरेची कर्म, न कळेची वर्म अरे मुढा, रावरंक हो का उचनीचा याती, रावरंक हो का उचनीचा याती, भक्ती विन माती मुखी त्याच्या, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यानये मागुता जन्म घेणे, एका जनार्दनी हरी हरी म्हणता, एका जनार्दनी हरी हरी म्हणता, मुक्ती सायुज्यता पाठी लागे, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यानये मागुता जन्म घेणे विठ्ठल. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता. पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं
बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन, हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन, सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह राधलो, पावन झालो चराचरी, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक तुमचा लागलो निज चरणा, आत्मने तुकाया बहुता सुकृती नरदेह लादला, भक्ती विन गेला धोगती, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्याने मागुता जन्म घेणे प्रस्तुत. प्राप्त प्रसंग संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग.
सकल गुण गंभीर, निकंत कलिकाल शिर आणि हत्ती हरिणामतीर. श्री संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांचा 5 चरणांचा नाथ महाराजांच्या हरिपाठातील सर्वांच्या परिचयातील अभंग आपण आज या ठिकाणी या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडला आहे. प्रस्तुत अभंगात श्री संत नाथबाबा आपल्याला तुम्हा म्हाला जो मनुष्य देह मिळाला तो नेमकी कोणत्या कारणाने मिळालाय त्याचं कारण आजच्या अभंगामध्ये सांगतात. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्दांचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य असतं. तर आजच्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने तथा प्रभू रामचंद्रांच्या पादस्पर्शाने पवित्र झालेला जिल्हा आद्य जगद्गुरू श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीने शोभायमान झालेला जिल्हा 12 ज्योतिर्लिंगांपैकी एका ज्योतिर्लिंगाने अर्थातच त्र्यंबकेश्वराने शोभिवंत झालेला जिल्हा म्हणजे आपला नाशिक जिल्हा. तर आज या नाशिक जिल्ह्यात श्री क्षेत्र चांदगिरी या ठिकाणी गेल्या 79 वर्षांपासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये चौथ्या दिवशीची कीर्तनरूपी सेवा खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून माझ्या वाटेला आली ते म्हणजे हरिभक्त पारायण योगेश दादा खटाळे या ठिकाणी आहेत. कटाळे या ठिकाणी आहेत. कटाळे असे आमचे कटाळे काका आहेत. तुमचे मनपूर्वक आभार मानते. ते इकडं सिन्नरकडे खटाळे वस्ती ना त्याच्यामुळे तोंडात माझ्या खटाळे चालू. आमचे कटाळे काका आहेत. तुमचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. अतिशय भव्य दिव्य असं खऱ्या अर्थाने नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि खरं तर आज या ठिकाणी साथ द्यायला सुद्धा महाराष्ट्रातील एक नामवंत मंडळी या ठिकाणी आहेत. गायनाला उत्तम अशी साथ जे देत आहे आमचे ज्येष्ठ बंधू महाराष्ट्रातील एक नामवंत गायनाचार्य हरिभक्त पारायण नवनाथ महाराज चव्हाण या ठिकाणी आहेत. तुमचे मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ बंधू महाराष्ट्राचा एक लाडका आवाज हरिभक्त पारायण शरद महाराज दिघे या ठिकाणी आहेत. तुमचेही मनपूर्वक आभार मानते. माझं तरी असं मत आहे की या 2 रत्नांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मी फक्त म्हणायची घाई महाराजांनी लगेच उचलावं. त्याचप्रमाणे मृदुंगाला उत्तम अशी साथ जे देत आहे आमचे ज्येष्ठ बंधू अवघ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचा मृदुंग आवडीने ऐकला जातो असे हरिभक्त पारायण कृष्ण महाराज बैरागी या ठिकाणी आहेत. तुमचेही मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ बंधू मृदुंग सम्राट तालमहर्षी हरिभक्त पारायण दीपक महाराज थोरात या ठिकाणी आहेत. तुमचेही मनपूर्वक आभार मानते. मला सांगा आज देवीची कितवी माळ आहे बरं? कितवी? जाऊ द्या ते वयामानुसार होत असतं काय हरकत नाही. कितवी माळ आहे? 9वी माळ आहे. खरं तर आपल्याकडे नवरात्र उत्सव शारदीय नवरात्र उत्सव आपण साजरा करतोय. का बरं साजरा करतोय माहिती कोणाला? जरा बोलत चला. आपलं कीर्तन म्हणजे नुसतं वक्त्याने बोलायचं कीर्तन म्हणजे वक्त्याचा आणि श्रोत्याचा संवाद असतो. म्हणून जरा बोलत चला. आपण नवरात्री का बरं साजरे करतो? लक्षपूर्वक ऐका. सिंदुरासूर नावाच्या असुराचा जन्म ब्रह्मदेवाच्या श्वासातून झालेला आहे. ब्रह्मदेवानं विचारलं, महाराज थोडी थाप देत चला. ब्रह्मदेवानं विचारलं काय पाहिजे तुम्हाला? म्हणे माझ्या पोटी असा पुत्र जन्माला यावा की ज्यानं संपूर्ण त्रैलोक्यावर राज्य करावं. त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणाले एक काम कर,
वनामध्ये जा. तिथं गेल्यावर तुला जी सर्वप्रथम मादी दिसेल तिच्याशी तू विवाह कर आणि तिच्याच माध्यमातून तुला असा सुपुत्र प्राप्त होईल. मग हा सिंदरासूर वनामध्ये गेला आणि तिथं गेल्यावर याला सर्वप्रथम एक उन्मत्त झालेली म्हैस दिसली. याच्या माध्यमातून तिला गर्भधारणा झाली आणि एक पुत्र प्रकट झाला, म्हशीपासून झाला, म्हणून त्याचं नाव महिषासूर ठेवलं. असा असणारा हा महिषासूर त्रैलोक्यावर विजय यानं तपश्चर्या करायला प्रारंभ केला. भगवंत प्रसन्न झाले. बोल काय पाहिजे? म्हणे देवा मला अमर व्हायचंय. भगवंत म्हणाले अरे वेड्या, ज्याच्याकडे मागतोय त्याला तरी हे कधी चुकलंय का? कारण कबीरदासजी म्हणतात 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र 88 33 कोटी देवता मर गए पड गए काल के फाशी. देवांनाही मारावं लागतं. अरे वेड्या, ज्याच्याकडे मागतोय त्याला तरी कधी हे चुकलंय का? म्हणे दुसरं काय तरी माग. महिषासूर म्हणाला देवा माझा मृत्यू एका स्त्रीकडून व्हावा. का बरं स्त्रीकडून व्हावा? कारण स्त्री ही अबल आहे, तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शक्ती नाहीये. म्हणून देवा माझा मृत्यू स्त्रीकडून व्हावा. भगवंत तथास्तु बोलले आणि अंतर्ध्यान पावले. असा वर मिळाल्यामुळे आता हा उन्मत्त झाला. ब्राह्मणांचा छळ करू लागला, गायींना त्रास देऊ लागला. पृथ्वीनं गोमातेचं रूप धारण केलं. ब्रह्मदेवाकडे गेली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय नेत्री वाय तोही सांगत असे. बुडविला धर्म अधर्म झाला फार आता मज भार सोसवेना. आपल्या अंतःकरणातले भाव ती देवाच्या समोर प्रकट करू लागली. त्यावेळेस ब्रह्मदेवाचा राजस गुण, भगवान शंकरांचा तामस गुण आणि भगवान नारायणांचा सात्विक गुण, हे तीनही गुण एकत्र आले आणि निर्गुणात असणारी योग माया सगुणामध्ये प्रकट झाली. अनादि निर्गुण प्रकटली भवानी, अनादि निर्गुण प्रकटली प्रगटली भवानी. मोहमहिषासुर मर्दनाला गुणी. विविध तापाची करावया जाळणी. भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा 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 मागे. जोगवा 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 मागे आम्ही गोंधळी गोपाळाचे मेळी. आम्ही गोंधळी गोंधळी गोपाळाचे मेळी.
सगुणामध्ये प्रकट झालेली आहे. काय रूप आहे महाराज तिचं. हो, तिनं गळ्यामध्ये नरमुंड माळा धारण केलेल्या आहेत. तिचे डोळे लाल बुंद झालेले आहेत, केस विखुरलेले आहेत. एका हातामध्ये खड्ग आहे, एका हातामध्ये मदिरा आहे. घोटा घोटानं मदिरा प्राशंती करते. आणि अशी असणारी भगवती हिमालयाच्या दाट वनामध्ये गेलेली आहे. घोटानं मदिरा प्राशंतीचं करणं चालू आहे. आणि तिचं हे भव्य दिव्य रूप मधुकैटभ नावाच्या राक्षसांनी बघितलं. वा वा, जगात नाही असं सौंदर्य हिच्या ठिकाणी दडलेलं आहे. हिला प्राप्त केलं पाहिजे. काय करावं? आपल्या मालकाकडे गेले, म्हणजे महिषासुराकडे गेले. महाराज, काय नाहीये तुमच्याकडे, एवढं मोठं त्रैलोक्याचं राज्य आहे, पण एक गोष्टीची कमी तुमच्याकडे. म्हणे काय? तुमच्याकडे सुंदर अशी बायको नाहीये म्हणे. अशी जर बायको प्राप्त करायची असेल तर ती हिमालयाच्या दाट वनामध्ये बसलेली आहे. जा, तिला प्राप्त करा. महिषासूर म्हणाला, मग वाट कसली बघताय, तिला घेऊन या. मधुकैटभ हे भगवतीकडे आले, म्हणू लागले, अगं ए सुंदरी, आमची अशी इच्छा आहे की आमच्या मालकासोबत तो विवाह करावा. हे ऐकल्यावर धाडकन उठून उभी राहिली, हातातली वाटी खाली फेकली आणि म्हणू लागली, तुमच्या मालकाला जाऊन सांगा, माझ्यासोबत जर विवाह करायचा असेल तर त्याआधी माझ्यासोबत युद्ध करावं लागेल. युद्धाची भाषा ऐकल्यावर मधुकैटभ हसू लागले. म्हणे, तू एक स्त्री आहेस, अबल आहेस, आणि अबलेच्या मुखातून, एका स्त्रीच्या मुखातून युद्धाची भाषा शोभत नाही. हे ऐकल्यावर विजय समान कडाडली. म्हणजे आधीच सांगितलंय, तुमच्या मालकाला जाऊन सांगा, माझ्यासोबत जर विवाह करायचा असेल तर त्याआधी मला युद्धामध्ये जिंकावं लागेल. म्हणे, मग आमच्या मालकाकडे तुला जायची गरज नाही ग, आमच्यासोबत तू युद्ध कर. आणि मग आता नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीनं मधू मारला, दुसऱ्या दिवशी कैटभ मारला. मधुकैटभ गेले. ही बातमी महिषासुराला कळाली. थर 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 कापू लागला. माझ्या मधुकैटभाला एका स्त्रीने मारलं. आवाज दिला, चंड मुंड. दोघं धावत धावत आले. महाराज, आज्ञा करा. त्यावेळेस महिषासुर म्हणू लागला, जा, हिमालयाच्या दाट वनामध्ये सुंदर असणारी स्त्री बसलेली आहे, तिला माझ्याकडे घेऊन या. त्यावेळेस चंड आणि मुंड निघाले देवीमध्ये, आणि त्या दोघांमध्ये घनघोर असणारं युद्ध सुरू होऊ लागलं. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीनं चंड मारला, चौथ्या दिवशी मुंड मारला. अनेक असुर आले, सगळे असुर देवीनं मारले. आणि आता एकमेव महिषासूर उरलेला आहे. विचार करू लागला, आपणच तिला जाऊन घेऊन यावं. महिषासूर देवीकडं आलेला आहे. तिला म्हणू लागला, गे सुंदरी, युद्धाची इच्छा सोड, माझ्याशी विवाह कर, त्रैलोक्याची तुला पट्टराणी करेल. हे ऐकल्यावर हसू लागली. अरे हे वेडे, आधीच सांगितलंय मी त्याच्या सोबतच विवाह करेल की जो माझ्याशी युद्ध करेल आणि त्या युद्धामध्ये मला जिंकेल. आणि मग आता महिषासूर आणि आई जगदंबा या दोघांमध्ये घनघोर असणारं युद्ध सुरू होणार आहे. देवी देवता ब्रह्मा विष्णू महेश सगळेजण येऊ लागले त्यांचं ते घनघोर असणारं युद्ध बघण्यासाठी. आणि मग आता बघता बघता देवीमध्ये आणि महिषासुरामध्ये भयंकर असणारं युद्ध सुरू झालेलं आहे. सगळेजण विचार करू लागले, कोण कोणाला मारेल, कोणाचा विजय होईल, कोणाचा पराजय होईल. पृथ्वी थरथर 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 कापू लागली. विजांचा कडकडाट होऊ लागला. भगवतीनं हातामध्ये खड्ग घेतलं आणि एका क्षणामध्ये महिषासुराचं मुंड उडवलं. सगळेजण देवीचा जय जयकार करू लागले. बोल अंबा माता की. अशी असणारी भगवती हिनं 9 दिवस आणि नवरात्र युद्ध केलं म्हणून त्याला नवरात्री म्हणतात. आणि 10व्या दिवशी तिला विजय प्राप्त झाला म्हणून त्याला विजयादशमी म्हणतात. विठ्ठल म्हणून आपण या 9 दिवसांसाठी का होईना देवीचा आश्रय घेतला पाहिजे.
लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, मी पणाचा दिमाग तुटला, अष्टरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा, लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, जरा लक्षपूर्वक ऐका बर का. या नवरात्रीमध्ये कोणी चप्पल सोडली, कोणी तंबाखू सोडली, कोणी दारू सोडली, पण एक सांगू, ज्यानं स्त्रीकडे बघण्याची नजर बदलली त्याचीच नवरात्र सफल झाली. म्हणून अशा या नवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आज कीर्तन करण्याचा योग आला, म्हणून पुन्हा एकदा समस्त ग्रामस्थांची या ठिकाणी मी आभार मानते. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी गायनाला उत्तम अशी साथ हजे देत आहे आमच्या ज्येष्ठ भगिनी हरिभक्त पारायण वैष्णवी दिदी हांडगे या ठिकाणी आहेत. तुमचेही मनपूर्वक आभार मानते. सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली दादा, तुमचेही मनपूर्वक आभार मानते. खरं तर आपल्याकडे 9 दिवसांसाठी आपण एक आनंदाचा उत्सव खऱ्या अर्थाने साजरा करत असतो. महिला मंडळांसाठी 9 दिवसांचे 9 वेगवेगळ्या प्रकारचे रंग असतात आणि आपण त्या निमित्ताने बरोबर ना साड्या घालत असतो. माझं काय मत आहे माहिती का, नवरात्रीला सगळे पुरुष मंडळी स्त्रीचं स्टेटस ठेवता, स्त्रीचा आदर करा, किंवा महिला दिनाला सगळेजण स्टेटस टाकतात स्त्रीचा आदर करा. पण उरलेले जे काही 364 दिवस आहेत तेव्हा काय करतो आपण, तेव्हा त्याच स्त्रीची अवहेलना करतो. तिचं अंतःकरण खरं कोणी जाणूनच घेत नाही. ते म्हणतात ना, हात माझे पण मेहंदी तुझ्या नावाची, मनगट माझं पण बांगड्या तुझ्या नावाच्या, डोळे माझे पण त्यात काजळ तुझ्या नावाचं, गळा माझा पण मंगळसूत्र तुझ्या नावाचं, पाय माझे पण पैंजण तुझ्या नावाचे, सगळं काही तुझ्या नावाचं, पोट माझं, उदर माझं, गर्भ माझा, दूध माझं, पण लेकरं तुझ्या नावाची. घराचा सांभाळ करायचा मी आणि घराच्या दरवाजावर नाव तुझं, वट सावित्रीचं व्रत करायचं मी आणि आयुष्याचं वरदान मात्र तुला. तक्रार नाही करत ते, फक्त एक विचारायचं आहे, माझ्याकडे सगळं आहे तुझ्या नावाचं, पण तुझ्याकडे काय आहे माझ्या नावाचं. म्हणून माझं तरी असं मत आहे, केवळ नवरात्रीसाठी किंवा महिला दिनासाठी स्त्रीचा आदर करू नका. तो आदर 365 दिवस ठेवा. विठ्ठल म्हणून मातृवर्ग आहे, पितृवर्ग आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातलं एक नामवंत असं यूट्यूब चॅनल अर्थात कृपावंत असं यूट्यूब चॅनल या ठिकाणी आहेत. तुमचेही मनपूर्वक आभार मानते, सगळ्यांची या ठिकाणी आभार मानते. आणि आपल्या अभंगाकडे वळते. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदे हरे विठ्ठल विज्ञानदे पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज बोलो रे भाई सब संतना रघुरामचंद्र भगवान छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज विठ्ठल बहुता सुकृती नरदेह लाधला
बहुता सुकृती नरदेह लाधला भक्ती विन गेला धोगती हरिमुखी गाता हरपली चिंता त्याने मागुता जन्म घेणे. या संपूर्ण मृत्यूलोकामध्ये आपण जर नजर टाकली तर आपल्याला एक प्रश्न पडेल की तुम्हाला जो मनुष्य देह मिळालाय तो नेमकी कोणत्या कारणाने मिळालाय, त्याचं नेमकी कारण काय. शास्त्रामध्ये पाहावयास गेलं तर अनेक कारणं मला सांगता येतील बरं का, आणि तेवढे सगळे कारणं सांगायला माझ्याकडे तितका वेळ नाही, पण 2-3 कारणं सांगायला हरकत नाही. ऐका. नंबर 1, कर्म. माणसाचं कर्म शिल्लक राहिलं पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागतो. अगा कर्म जे उरावे तेथ ही सुखदुःखी फळावे. तात्पर्य अर्थ, माणसाचं कर्म शिल्लक राहिलं पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागतो. केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती. नंबर 2, वासना आणि मरणी जया जे आठवे तो त्याची गती जे पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. अंत समयाला जर माणसाची वासना गुंतली पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागतो. हरी वासनेचा संग होय अंत काळी वासनेचा संग होय अंत काळी तरी तपोबळी जन्मधरी जन्मधरी तरी तपोबळी जन्मधरी. होय अंत काळी वासनेचा संग हरणी गर्भा गेला घाला तो घातला वासनेने. अंत समयाला जर माणसाची वासना गुंतली पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागतो. कारण नंबर 2 सिद्ध झालं. आणि मग कारण नंबर 3 नाथ महाराजांनी आजच्या अभंगामध्ये सांगितलंय. नंबर 3 कोणतं. बहुता सुकृती नरदेह लाधला भक्ती विन गेला अधोगती. बहुता म्हणजे अनेक आणि सुकृती म्हणजे पुण्य. बरं, अनेक पुण्य करून नरदेह लाधला. अनेक प्रकारचे पुण्य करून नरदेह लाधला. पुण्यात अनेक प्रकारे भगवंताने गीतेच्या 8व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलं. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम्. आता ज्याचं कोणाचं मराठी व्याकरण संस्कृत व्याकरण या ठिकाणी झालंय त्याचे एक गोष्ट लक्षात येईल बघा. वेदेषु यज्ञेषु तपस्सु आणि दानेषु इथं 4ही ठिकाणी सप्तमी विभक्ती बहुवचन लागले. आणि सप्तमीचे प्रत्यय काय तो आतमध्ये ठाईवर विषय ठिकाणी. मयाच्यातलं जे काही मध्ये का ते इकडं लावायचं मग त्याचा अर्थ होतो. वेदाचं अध्ययन करण्यामध्ये पुण्य आहे, दान करण्यामध्ये पुण्य आहे, यज्ञ करण्यामध्ये पुण्य आहे. अजून सांगू कशा कशाने पुण्य मिळतं, सांगू कशा कशाने पुण्य मिळतं ऐका बरं का. कीर्तन केल्याने पुण्य मिळतं, कीर्तन ऐकल्याने पुण्य मिळतं, कीर्तन ठेवल्याने पुण्य मिळतं, कीर्तन रेकॉर्डिंग केल्याने पुण्य मिळतं, मृदुंग वाजवल्याने पुण्य मिळतं, टाळ वाजवल्याने पुण्य मिळतं, गायन केल्याने पुण्य मिळतं. अजून काय तर चांगलं पाकिट भरल्याने पुण्य मिळतं. विठ्ठल विठ्ठल. गोष्ट नाही की जी पुण्याशिवाय प्राप्त होत नाही. प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी पुण्यच असावं लागतं बघा. हे माझं मत नाही बरं का, शास्त्रकारांचं मत आहे. मानुषम
वरवंश जन्म विभवहा दीर्घायुरारोग्यता सन्मित्रं सुसुता सती प्रियतमा भक्तिश्च नारायणे विद्वतं शरणत्वमिन्द्रे जयो सत्पात्रे दाने रती ते पुण्यन विना त्रयोदशो गुणा संसारेण हा दुर्लभा विठ्ठल विठ्ठल ते पुण्यन विना त्रयोदश गुणः संसारिण दुर्लभ. या 13 गोष्टी संसारिकाला दुर्लभ आहे नव्हे तर त्या पुण्याने मिळतात. मग त्या 13 गोष्टी कोणच्या जरा लक्षपूर्वक ऐका. नंबर 1 मानुष्यम. मनुष्य देह मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. मानुष्यम. वरवंश जन्म. चांगल्या कुळात जन्म मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. त्यासाठी पुण्यवान आईबाप असणं गरजेचं आहे. आणि लक्षात ठेवा पुण्यवान आईबाप सुद्धा पुण्याईनेच मिळतात. पण मला सांगा ना, आईबापच शोले पिक्चर पाहणारे असतील तर पोरं गब्बर सिंग नाही का जन्माला येणार? झालं काय? एका पोरीचं लग्न झालं, खेडेगावाकडे दिली, म्हणजे अति खेडेगावात दिली. आता तिला होती सवय पिक्चर पाहिजे. मग तिचा नवरा कामाला गेला, क्यूट सूट लाव शोले. टीव्ही होता पण एकच कॅसेट शोले पिक्चरची. कालांतराने गर्भवती झाली. त्या अवस्थेत असताना कंटिन्यू शोले पिक्चर. काही दिवसांनी प्रसूत झाली. तिला मुलगा झाला, 4-5 वर्षांचा झाला, बोलू लागला. आणि त्याचा बाप कामावून घरी आला की तो दारामध्ये असा उभा राहायचा आणि आपल्या बापाला म्हणायचा, अरे सांबा कितने आदमी थे रे. सांग बरं काय बोलाव बापानं त्याच्या पुढं. तू कोब्बराय म्हणतात आंधळ्याशी जण अवघेची आंधळे. अहो ज्यांचे आई बाप आंधळे त्यांचे मुलं आंधळे जन्माला येणार. म्हणून आई बापानं पोरांसमोर स्वच्छ जीवन जगावं. वरवंश जन्म विभवहा नाम वैभवहा. श्रीमंत होण्यासाठी पुण्य असावं लागतं. भगवंत म्हणतात सुचिनाम श्रीमताम गेहे. त्याचं पूर्व पुण्य इतकं प्रबळ आहे की त्या पूर्व पुण्याच्या बळाने तो श्रीमंताच्या घरी जन्माला येतो. नंबर 3 मानुष्यम वरवंश जन्म विभवहा दीर्घायु. दीर्घ आयुष्य जगण्यासाठी पुण्य असावं लागतं. बघा ना, कोरोनाच्या काळामध्ये लोक अक्षरशः पिशवीमध्ये पैसे घेऊन हिंडत होते, पण कोणाला जगता आलं का? तेव्हा पैसे तरी काम आले का? म्हणून मला सगळ्यांना सांगणे, तुमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होतोय ना, तर ज्ञानेश्वरी पारायणाला बसा बर का. हरिपाठाला येत जावा, परमार्थ करा. लोक म्हणतात ताई आता जी ऐश मजा करायची ती करून घेऊ, नंतर परमार्थ करू. पण मला सांगा, आता जर तुम्ही या सगळ्या गोष्टी डावलत बसले, म्हातारपणाला इंद्रिये साथ देत नाही, मग तेव्हा मांड्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात पण मुखाने म्हणता येत नाही. अशी अवस्था म्हातारपणाला होत असते. म्हणून सांगते परमार्थ करा. कारण माणसाचा मृत्यू कधी येईल, कुठं येईल, कशा पद्धतीने येईल सांगता येत नाही. उदाहरणार्थ मायकल जॅक्सन. ऐकून घ्या, याला 150 वर्ष जगायचं होतं. किती वर्ष? 150 वर्ष. बाबा तर लई जोरात आहे. किती वर्ष जगायचं होतं याला? 150 वर्ष जगायचं होतं. लोकांसोबत जर बोलायला गेला ना तर तोंडाला मास्क लावायचा. कोणासोबत जर हात मिळवायचा असेल तर हातामध्ये हँडग्लोव्ज घालायचा. अजून सांगू, यानं स्वतःची काळजी घेण्यासाठी 12 डॉक्टर ठेवले होते. किती डॉक्टर? 12 डॉक्टर. अजून ऐका, यानं स्वतःचा व्यायाम करून घेण्यासाठी 15 पैलवान ठेवले होते. त्याला 150 वर्ष जगायचं आहे ना, म्हणून प्राणवायूच्या बिछाण्यावर तो रोज झोपायचा. जेवणाची तपासणी केल्याशिवाय तो जेवण करीत नव्हता. त्याचं जेवण आहे का रोज तपासलं जायचं, रोज तपासलं जायचं. लक्षात ठेवा, याला 150 वर्ष जगायचं आहे. हा जन्मतः गोरा नव्हता. यानं प्लॅस्टिक सर्जरी केली आणि प्लॅस्टिक सर्जरीमुळे यानं स्वतःचा रंग गोरा करून घेतला. स्वतः गोरा झाल्यावर त्यानं काळे आईबाप सोडले.
काळे मित्र सोडले आणि गोरे आईबाप भाड्याने घेतले. असा असणार हा मायकल जॅक्सन. किती वर्ष जगायचंय? यानं विचार केला आपल्याकडे भरपूर पैसा आहे, म्हणजे आपण वाटेल तितके वर्ष जगू शकतो. लक्षात ठेवा, तुमच्याकडे पैसा कितीही असला ना तरी मृत्यूच्या पुढे कोणालाच जाता येत नाही. सोन्याची लंका असणारा रावण मरताना काय घेऊन गेला हो? काहीच घेऊन नाही गेला. म्हणून सांगते, आत्ताच परमार्थ करून घ्या. मृत्यू हा असा सम्राट आहे की जो अजून कोणत्याच रणांगणामध्ये पराजित झाला नाही. माणसाने एक वेळेस देवाला आठवलं नाही चालेल, पण मृत्यूला आठवावं. कारण देव लक्षात ठेवला तर मृत्यू आठवेल याची गॅरंटी नाही, पण मृत्यू जर लक्षात ठेवला तर देव मात्र नक्कीच आठवेल. विठ्ठल विठ्ठल. म्हणून दीर्घायू म्हणजे दीर्घ आयुष्य जगण्यासाठी पुण्य असावं लागतं. आरोग्यताम नाम निरोगी राहण्यासाठी पुण्य असावं लागतं. अनेक उदाहरणं मला सांगता येतील बरं का, पण आता 10:30 होऊन गेलेले आहेत. अर्धा तासामध्ये मला माझी कीर्तन सेवा उरकायची. चला पुढं. सन्मित्रम, चांगला मित्र मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. सुपुत्रम, चांगला सुपुत्र मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. ऐसा पुत्र देई गोंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. ऐसा पुत्र देई गोंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, ज्याचा तिन्ही लोकी. कसं आहे महाराज प्रमाण, ऐसा पुत्र दे गागोंडा, पुढं त्याचा तिन्ही लोकी झेंडा. पण आता उलट झालं. आता कसं झालं? ऐसा पुत्र दे गागोंडा, ज्याच्या हाती हिरो होंडा. अन बर का, जरा माय बापा लक्षपूर्वक ऐका. जगापुढं आई बापाची मान झुकणार नाही असं मुलीने वागावं, आणि जगापुढं आई बापाला हात पसरण्याची वेळ येऊ नये असं मुलाने वागावं. पण याच्या मागचं कारण आहे, तुम्ही ऐका बरं का. बाबा बरं का, मावशी ऐकताय ना तुम्ही? हे काम तुमचंय. मुलांना संस्कार देण्याचं काम तुमचंय, मुलींना संस्कार देण्याचं काम तुमचंय. हात जोडून कळकळीची विनंती आहे, मुला मुलींना संस्कार द्या. पर ऐकत नसतील फोडून काढा महाराज त्यांना. लोक म्हणतील ताई आम्ही पोरांना हात लावला आणि पोरग कुठून निघून गेलं तर? अहो जाऊ द्या ना. जाऊन जाऊन किती दिवस जाणार आहे? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस. चौथ्या दिवशी जेव्हा पोटामध्ये खळगी पडल ना, गप घरील महाराज ते. हो, संस्कार देणं ही काळाची गरज आहे. आपलं पोरग किंवा आपली पोरगी 10 नंतर घरी येत असेल तर जा विचारा. असं नका विचारू माझं पिल्लू कुठं गेलं होतं, माझ्या पिल्ल्याला यायला एवढा वेळ का बरं लागला. गोडीत नका घेऊ. अशा गोष्टी गोडीत घ्यायच्या नसतात. जा विचारा, त्याच्या कानाखाली 2 लावा आणि मग विचारा. पोरांना धाकात ठेवलं पाहिजे बरं का. पोरांना आई बापानं कायम धाक दिला पाहिजे. आज मी तुमच्या समोर कीर्तन करते, कथा करते, म्हणजे याचा अर्थ असा नाही की माझे फार घरी लाड होतात. आज पण कुठं चुकली ना चांगले टोले खायला मिळतात त्यांचे मला. शेवटी आई बापाचा धाक असणं गरजेचं आहे. आणि लक्षात ठेवा, ज्या ज्या पोरांनी आई बापाचा मार खाल्लाय ना त्यांनीच आई बाप सांभाळले, आणि ज्यांनी कायम पोरांचे लाड केले त्यांनीच आई बाप वृद्धाश्रमात सोडले. ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा. म्हणून मुलांना संस्कार द्या. पूर्वीची अशी परिस्थिती होती, लेकरं आई बापाला कमी आणि मास्तरांना जास्त घाबरायचे. बरोबर आहे ना? मास्तरांना जास्त घाबरायचे. पण आता मास्तरांना लेकराला हात जरी लावला तर आई बाप लगेच मास्तरासंग भांडायला जातात. मग कुठून संस्कार लागणार आहे हो मुलांना? इतर धर्मातले लोक बघा, आपल्या लेकराला कळायला लागलं की लगेच घरातल्या कामांना लावतात.
घरातली कामं करायला सांगतात आणि आपलंच लोक नाही हो छोटंसं लेकरू येते माझं ते गुणाचं शेंडी फळ, मग शेंडी फळ चांगलंच शेंडी लावून जातं. बरोबर बोलते ना मी बाबा, काही चुकीचं बोलते का? संस्कार देणं ही काळाची गरज आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगते. आणि शास्त्रामध्ये नियम आहे हो, 5 वर्षापासून ते 16व्या वर्षापर्यंत लेकरांना कामाची सवय लावली पाहिजे. लोक म्हणतात 16व्या वरीस धोक्याचं. कोणाचं धोक्याचं? ज्यांनी आई वडिलांचं कधी ऐकलं नाही त्यांचं वरीस धोक्याचं. अहो या 16व्या वयामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. या 16व्या वयामध्ये माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांनी वाघाचा जबडा फाडला. या 16व्या वयामध्ये माझ्या नामदेवरायांनी भक्तीची पराकाष्ठा केली. आणि याच 16व्या वयामध्ये माझे महावैष्णवमाऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी लिहून जगाची आई झाले. मग तुम्ही 4 मुलांची चांगली आई होऊ शकत नाही? बघा ना आत्ताची परिस्थिती कशी आहे. पोरगी दिवसभर कॉटवर बसलेली असते, अनाईला ऑर्डर सोडते, आई हे आणून दे, आई ते आणून दे. अनाई आपली भोळी दिवसभर पोरीची सेवा करते. माय तिची सेवा करू नको, तिला सेवा करायला सांग. हे पण इथं हे जुने मंडळी बसले, पुरुष मंडळी बसले, विचारा यांना. पूर्वीचे जे काही लोक होते का हे बेवडे होते. अजून सांगू का या ज्या जुन्या आज्या बसले का या मावशा, अहो यांनी आखे बेवडेच सांभाळले. हो खरं आहे ना, यांनी आखे बेवडेच सांभाळले. पूर्वीचे लोक जरी बेवडे होते पण लेकरांना धाक होता, लेकरांना धाक होता, लेकरांवर तेवढ्या जबाबदाऱ्या होत्या. आणि ही गोष्ट खरी आहे की जोपर्यंत अंगावर जबाबदारी येत नाही ना तोपर्यंत अंगातली मस्ती कमी होत नाही. ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा. सारखं सारखं तेच सांगते हो मी, मुलांना संस्कार द्या, मुलांना संस्कार द्या. लक्षात ठेवा 30% घडवण्याचं काम हे बाप करतो, पण उरलेले जे काही 70% का हे घडवण्याचं काम आई करते. आणि सध्याच्या आई लोकांनी घाण सवय लावली पोरांना. लेकराला शाळेमध्ये सोडायला गेली किंवा ट्युशनला सोडायला गेली, बाय पिल्ल्या, बाय सोन्या. लक्षात ठेवा बाय ही आपली संस्कृती नाही, रामकृष्ण हरी आपली संस्कृती आहे. जय श्रीराम आपली संस्कृती आहे. आणि आपली संस्कृती टिकून ठेवणं हे आपल्या हातामध्ये. म्हणून सगळ्यांना सांगणे, तुम्हाला वाटत असेल ना की आपल्या पोटी भक्त प्रल्हादांसारखा मुलगा जन्माला यावा तर त्या आधी आईनं कयादू होणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल मानुष्यम वरंश जन्म विभवः दीर्घायुरारोग्यता सन्मित्रम सुता सती प्रियतमाम. सती प्रियतमा म्हणजे चांगली बायको. चांगली बायको मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. चांगली बायको कोणाला म्हणावं की जी आपल्या पतीच्या मताला अनुसरून किंवा नवऱ्याच्या अधीने, तिलाच म्हणतात ना चांगली बायको. पण आता उलट झालंय. आता बायकोनं नवऱ्याच्या अधीन राहण्यापेक्षा नवरा बायकोच्या अधीन झालाय. ती म्हणली की ते असं असं करतं. सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का? काय म्हणणं आहे मावशी तुमचं याच्यावर? बराबर बोलते मी. कसं आहे आता कार्यक्रमांना भरपूर ठिकाणी मी जाते, भरपूर ठिकाणची अशी परिस्थिती आहे, नवरा दिसायला एकदम सुंदर, नवरा दिसायला एकदम सुंदर आणि त्याची बायको पाहिली तर राबड धोबड. तिचं पोट इंडिया गेट, तिचं तोंड स्वार गेट आणि तिचं डोकं मेंटल हॉस्पिटलचं गेट. एक डोळा जुन्नर तर एक डोळा शिन्नर, अशी परिस्थिती आहे. झालं काय, एक ठिकाणी अभंग घेतला, संसाराच्या तापे तापलो मी देवा करीता या सेवा कुटुंबाची. आता संसार कुटुंब शब्द आला, मग त्याच्यामध्ये बायका मुलं आले. भरपूर बायकोवर चिंतन केलं, कीर्तन झालं.
आणि एक मनुष्य जवळ आला म्हणे, ताई कीर्तन 1 नंबर केलं म्हणे, पण तुम्ही तो जो काही बायकोचा विषय सांगितला का तो पटला नाही म्हणे मला. म्हणलो का हो काका? म्हणे ताई तुम्ही म्हणतात बायकोचं प्रेम सगळं काही खोटं, पण माझ्या बायकोचं माझ्यावर लई प्रेम. म्हणलं कस काय? म्हणे माझी बायको मला 4 वेलदोडे टाकून दूध देते. म्हणलं बरं. मग त्या काकांनी त्यांच्या घरी नेलं चहा पाजायला. मी मावशींना म्हणली, मावशी तुमचं लईच प्रेम बघा म्हणलं काकांवर, तुम्ही काकांना 4 वेलदोडे टाकून दूध देता. मावशी म्हणली, बाई काय सांगू, कधी कधी दूध नासलेलं असतंय, वास येऊ नये म्हणून 4 वेलदोडे टाकून दूध देते. कळलं का आता? मग सोडा, माझं नाही मत, तू खूप बरं आहे म्हणतात, वा सोडा माया आशा, तू खूप बरं आहे वर्णन करून सांगतात. म्हणून चांगली बायको मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. चांगली बायको कोणाला म्हणावं? पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी, तैशा परी, आम्हा नारायण तैशा परी, जैसा परी आम्हा नारायण. हा पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी, आम्हा नारायण तैशा परी. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता, भेटीचे ते लाभेचे ग ऐका. पतिव्रता स्त्री आपल्या पतीच्या मताला अनुसरून असते आणि अशी सुपत्नी मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. सुसुता सती प्रियतमा भक्तिश्च नारायणे, भगवंताची भक्ती घडायला पुण्य असावं लागतं. पुन्हा पहिल्यापासून ऐका बरं का. मानुष्यम वरवंश जन्म विभवा दीर्घायुरारोग्यता सन्मित्रम, सुसुता सती प्रियतमा भक्तिश्च नारायणे विद्वत्तम. विद्वान होण्यासाठी पुण्य असावं लागतं. आमच्या 8वीच्या संस्कृतच्या पुस्तकात मला एक सुभाषित येऊन गेलं बरं का. विद्वत्वं च नृपत्वं च नैवं तुल्य कदाचन, स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वत्वं च नृपत्वं च, विद्वानाच्या विद्वत्तेमध्ये आणि राज्याच्या राज्यामध्ये नैवं तुल्य कदाचन, आपण तुलना करू शकत नाही का? कारण स्वदेशे पूज्यते राजा, राजा फक्त स्वतःच्या राज्यापुरती पूजला जातो. विद्वान सर्वत्र पूज्यते, विद्वान सगळीकडे पूजला जातो. म्हणून विद्वान होण्यासाठी पुण्य असावं लागतं. विद्वत्तम सुजनत्वम, सुजनत्वम म्हणजे चांगले नातेवाईक. चांगले नातेवाईक मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. नाही तर कोरोनाने आपल्याला दाखवून दिलं बरं का, कोण आपलंय आणि कोण परख आहे. झालं काय, कोरोनाच्या काळामध्ये आमच्या इथे एक जोडपं आहे, दोघांनाही सर्दी खोकला झाला. 20 किलोमीटर लांब हॉस्पिटल. जाताना एका गाडीवर बसले आणि गेले टेस्ट करायला. मग टेस्ट केली, रिपोर्ट काढला, त्याच्यामध्ये नवरा निघाला पॉझिटिव्ह आणि बायको निघाली निगेटिव्ह. काय सांगावं महाराज, ती बाई 20 किलोमीटर घरापर्यंत चालत चालत आली, पण नवऱ्याच्या गाडीवर नाही बसली. हा म्हणायचा बस ना, ती म्हणायची भाऊ तू लांबच बरं आहे. म्हणजे कोरोनाने कोण आपलं आणि कोण परक हे दाखवून दिलं. नोहे तुझा हा परिवार, परिवार
जय हो. जय हो. जास्त नाही महाराज, तुमच्या दोघांसाठी एक वाक्य बोलू शकते. जो गले से गाते हैं उसे गाना कहते हैं. जो गले से गाते हैं उसे गाना कहते हैं, लेकिन जो दिल से गाते हैं उन्हें नवनाथ महाराजा शरद महाराज कहते हैं. क्या बात आहे. आणि कसे महाराज एक सांगू का, असे गोड गायनाचार्य असले ना तर कीर्तनकारालाही कीर्तन करण्यात मजा येते बर का. तर काही काही ठिकाणी असे बुजगावणे असतात महाराज. एक ठिकाणी कार्यक्रमाला गेली, गायनाचार्यच नाही, असेच गावातले 2 येडे पकडून आणले. मी त्यांना म्हणले तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी गायला लागले की तुम्ही उचला, मी गायला लागले की तुम्ही उचला. मी कीर्तन सुरू केलं, गायन करायला लागले त्यांनी मला म्हणलं महाराज मी कोणाला उचलायला लावलं होतं, यांनी कोणाला येऊन उचललं. असे काही लोक असतात. विठाल विठाल आपला विषय चालू होता चांगले नातेवाईक मिळवण्यासाठी. पुण्य असावं लागत सुजनत्वम इंद्रियजयोम. इंद्रियांवर विजय मिळवण्यासाठी पुण्य असावं लागत. नाही तर या महिला मंडळ एक वेळेस लग्नात नाचणार नाही, पण पाणीपुरी पाहिली की अशी तोरा तोरा नाचती महाराज. एक बाई डॉक्टरकडे गेली, डॉक्टरला म्हणली डॉक्टर मला लईच अशक्तपणा आलाय हो. डॉक्टर म्हणले थांबा म्हणे मी तुमचं चेकअप वगैरे करतो. चेकअप करून झाल्यावर डॉक्टरांनी सांगितलं म्हणे तुमच्या शरीरातलं पाणी कमी झालंय. ही म्हणली हा ना डॉक्टर, लय दिवस झाले पाणीपुरण्यांना खाल्ली म्हणून पाणी कमी झालं असावं. काय बोलावं आता. नाही तर पाहिजे तरुण मंडळी बसले तर तरुण मंडळी बसले काय यांना ते नवीन नवीन पदार्थ आवडतात. पिझ्झा, बर्गर, हॉटडॉग. काय ते हॉटडॉग नवीन प्रकार निघाला. तुम्ही ते हॉटडॉगचं मराठी अर्थ करा बरं. हॉट म्हणजे आणि डॉग म्हणजे गरम कुत्रे खातेत. बरं आहे का आपल्या इंद्रियांवर ताबा? नाही का बरं? कारण इंद्रियांवर ताबा मिळवण्यासाठी पुण्य असावं लागत. इंद्रिय जयोम सत्पात्रे दाने रती. सत्पात्री दान घडायला पुण्य असावं लागत. म्हणून ते पुण्य न विना त्रयोदश हा गुण हा संसारीण हा दुर्लभ हा. या 13 गोष्टी संसारिकाला दुर्लभ आहे, नव्हे तर त्या पुण्याने मिळतात. मनात महाराज म्हणले बाबा रे, एक तर अनेक जन्मांच्या अनेक प्रकारच्या पुण्याने
तुम्हाला हा मनुष्य देह मिळालाय, पण खालच्या साधक मंडळींनी नाथ महाराजांना शंका विचारली. नाथ महाराज, तुम्ही म्हणताय मनुष्य देह अतिशय पुण्याने मिळालाय आणि भक्ती करा, भक्ती केल्याने तर चालणार नाही का? अजिबात चालणार नाही. का चालणार नाही? नाथ महाराज वर्णन करून सांगतात. हरी हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल सरत शेवटी का काळ बांधून नेईल, सरत शेवटी का काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. हाय का जनार्दनी आमची काय बाजाईल, हाय का जनार्दनी हाय का जनार्दनी आमची काय बाजाईल, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी बोल बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी बोल बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी बोली 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 बोलतो देखा, बोलतो देखा, वर्तमान खोटे तुझे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुझे वर्तमान खोटे, लपिकन बोलू आम्ही वर्तमान खोटे, बोलो आम्ही वर्तमान खोटे, वर्तमान खोटे याचे वर्तमान खोटे, लपिकन बोलू आम्ही वर्तमान खोटे, बोलो आम्ही वर्तमान खोटे. जय हो. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. औगा
होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान हा हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हा हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते 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 हिंदू मुसलमान सुया घ्या पोत घ्या सुया घ्या पोत घ्या दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मनी कुंकू घ्या कोणी काळा मनी कोणी काळा मणी कोणी काळा मणी हा कुंकू घ्या कोणी काळा मनी कुंकू घ्या कोणी काळा मनी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी हा दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मनी दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मनी दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी दाताचं दातवन घ्या ग कोणी दाताचं दातवन घ्या ग कोणी हा कुंकू घ्या कोणी काळा मनी कुंकू घ्या कोणी काळा मनी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी हा निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव शकुन 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 हा शकुन सांगावया आलिया माई माझे नाव शकुन सांगावया आलिया माई माझे नाव सगुण सांगा भया आणि माई माझे नाव सगुण सांगा भया आणि माई माझे नाव छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय विठ्ठल विठ्ठल बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पान पिकलंय पण देठाला हिरवय म्हणून नाथ महाराज म्हणतात तुम्ही जर भक्ती केली नाही तर तुमचा देह अधोगतीला जाईल अभंगाच्या प्रथम चरणात
भाग्य कैसे न सरेची कर्म न कळेची वर्म अरे मुढाम. नाथ महाराजांनी इथं बाप शब्द वापरला. बाप म्हणजे आपला बाप नाही बरं का. बाप म्हणजे अरे बाप रे. आश्चर्यकारक उद्गार या ठिकाणी केलेला आहे. का बरं? नाथ महाराज म्हणतात मूर्ख लोकांना कर्म सरत नाही आणि त्या कर्माचं वर्म कळत नाही. कर्माचं वर्म कळणं गरजेचं आहे. कर्माचं वर्म कळलं नाही नंबर 1 नाश होतो. ठसाविता बहु लागती सयास चुकल्या घडे नाश अल्पवर्म झालं काय. पित्तरपाठ होता. तुमच्याकडे पित्रजीव घालतात ना. पित्तरपाठ होता. आणि मग आता एक जोडपं गेलं जेवायला. तिथं बनवली होती खीर आणि या जोडप्यानं पहिल्यांदाच खीर खाल्ली होती. जेवण वगैरे करून झाल्यावर मालक मालकिनीला म्हणतो खीर कशी बनवली याचा वर्म जाणून घे. ठीक आहे. मग ही पाकगृहामध्ये गेली. कसं काय सगळं विचारलं. घरी आली आणि खिरीची सामुग्री गोळा केली. दूध आणलं, साखर आणली, काजू बदाम पिस्ता सगळं काही आणलं. पण लक्षातच राहिलं नाही खिरीला साखर टाकायची का फोडणी द्यायची. नाही म्हणे फोडणीच द्यायची असेल. मग तेल गरम केलं. असा मस्त कांदा परतून घेतला, थोडासा लसणही परतून घेतला. मग दूध टाकलं, मग काजू बदाम पिस्ता थोडंसं हिंगही टाकलं. काय झालं? नाश झाला. करायला गेली खीर, झाली कढी. विठ्ठल 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 विठ्ठल. क्षीरीमध्ये हिंग, दुधामध्ये बोळ, थितेची वंगळ नाश केला. तू खूप बरं आहे म्हणले एक वेळेस. नाश झालेला चालेल पण अवकाळा होऊ नये. तू का म्हणे वर्म नेनता जो रांधी पावविते बुद्धी अवकाळा. अवकाळा होऊ नये. झालं काय? एका पाटलाचं पोर लग्नाला आलं. बाजूच्याही पाटलाची पोर लग्नाला आली. मग पोरीच्या बापानं 5-25 माणसं घेतले आणि गेला पोराच्या बापाच्या घरी. राम 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 राम. काय काम काढलं? म्हणे आमची मुलगी लग्नाला आली. म्हणले मग तुमचाही मुलगा लग्नाला आला. म्हणले मग आमची मुलगी आपल्या पदरात घ्या. वा, घेतलीच समजायची. तुम्ही माळकरी पाटील, तुमची मुलगी आम्ही आमच्या पदरात घेतलीच समजायची. मग पोरीचा बाप म्हणला काही द्या घ्यायचं. पोराचा बाप म्हणला काहीच द्यायचं नाही. आमच्याकडे सगळ्या गोष्टी 4-4 आहे म्हणे. कूलर 4, कुकर 4, बेडरूम 4, पप्पेचाई नाही ते एकच बरी आहे. ती एकच बरी आहे. सगळ्या गोष्टी 4-4 आहे. काय देऊ नका, फक्त लग्नामध्ये जेवण चांगलं द्या. कारण बहुतेक लोक लग्नाचं माप जेवणाहून काढतात. म्हणून काय करू नका, लग्नामध्ये जेवण चांगलं द्या. मग काय बनवू? म्हणे काही बनवा. म्हणे मग गावरान बेत करतो. म्हणे काय? रव्याचे लाडू. याला कोणी कोणी खऱ्याचे लाडू म्हणतं. या रव्याचे लाडू असे तर याचं जर का वर्म साधलं इतके खुसखुशीत होतात महाराज. तोंडात टाकल्या पाणी होतो. पण याचं जर का वर्म हुकलं तर हे तोंडातले दातही पडतं. आणि नेमकी आचार्याकडून वर्म हुकलं. हा बाबांचे बघा. मावशी ना काय तुम्हाला रव्याचे लाडू खाऊ घातले होते? हा तेच. मग आता लग्न लागलं, पंक्ती पडल्या, सगळेजण जेवायला बसले. पहिल्याच पंक्तीत सगळेजण पोराच्या बापाला म्हणाले पाटील तुम्ही जेवायला बसा म्हणे. तुम्हाला शुगर आहे, तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत, बसा म्हणे तुम्ही पहिल्या पंक्तीमध्ये. आणि मग आता हे जेवायला बसलं. तू का म्हणे वर्म नेनता जो रांधी. रांधी म्हणजे स्वयंपाक करणं. स्वयंपाक करण्यामध्ये जर वर्म हुकलं काय होतं ऐका. मग आता हा पाटील जेवायला बसला. लाडू वगैरे जे काही आहे सगळं काही वाढलं. मग पुंडलिका झाली. जी लोकांनी ताटामध्ये हात टाकला. सगळ्यात पहिले लाडू उचलला. हाताने तोडून पाहिला, तुटना. दाताने तोडून पाहिला, खालचे वरचे दोन्ही दात लाडूत घुसले पण लाडू काही फुटना. हे मनामध्ये विचार करायचं, मी गावाच्या गाव फोडले, एका सप्त्याचे 2 सप्ते केले आणि माझ्याकडून लाडू फुटाना. आता इतकं हुशार होतं
आपल्या चांदगिरीमधलं होतं. यानं काय केलं माहिती का, आता हा दरवाजाजवळ बसला होता ना, यानं दरवाजाच्या फटीत लाडू घातला. दरवाजा बिजागरी स निघाला पण लाडू काही फुटना. माझा दृष्टांत संपला, सिद्धांताकडे या. आचार्याकडून जर वर्म हुकलं अवकळा होते. म्हणून नाथ महाराज म्हणतात, त्या मूर्ख लोकाला कर्म कळत नाही आणि त्या कर्माचं वर्म सरत नाही. अभंगाच्या द्वितीय चरणात बाप भाग्य कैसे नसरेची कर्मा, 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 हो बाप भाग्य वर्मा नसरेची कर्मा, बाप भाग्य वर्मा नसरेची कर्मा, बाप भाग्य कैसे नसरेची कर्मा, बाप भाग्य कैसे नसरेची कर्मा, नकळेची मर्मा अरे पुढा, नकळेची मर्मा अरे पुढा, हरिमुखी गाता हनुमली चिंता, हरिमुखी गाता हनुमली चिंता, हरिमुखी गाता गाता हनुमली चिंता, हरिमुखी गाता हनुमली चिंता, नकळेची मर्मा बुडा, नकळेची मर्मा बुडा, हरिमुखी गाता हरबली चिंता, हरिमुखी गाता हरबली चिंता, हरिमुखी गाता हरबली चिंता, हरिमुखी गाता हरबली चिंता. अनेका जन्मांचे सुकृत पदरी, त्याचे मुखे हरी पैठा होय. किंवा जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, तरीच नाव जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. अनेक जन्मांचं पुण्य असावं लागतं तेव्हा भगवंताचं नाव मुखामध्ये येतं. झालं काय, एक अशी जंगशंग म्हातारी होती, 4 मुलं होते तिला, आणि सुदैवानं 4ही मुलं पारमार्थिक निघाले. पण म्हातारी काय परमार्थ करीत नव्हती. मुलांनी विचार केला, म्हातारीचा अंतकाळ जवळ आलाय, नाहीच काय तर अंतकाळी तरी तिच्या मुखी राम नाम यावं. तुकोबराय आग्रहाने सांगतात, अंतकाळी ज्याच्या नाव आले मुखा, तुका म्हणे सुखाम पार नाही. अंतकाळी तरी तिच्या मुखी राम नाम यावं. काय करावं, गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होता. टाळकरीच घरी जेवायला बोलवले. आल्या आल्या सगळ्यांना सांगून ठेवलं म्हणे, महाराज आल्या आल्या तुम्ही सगळे आईला म्हणायचं, आई आम्ही आलो, रामकृष्ण हरी. आणि जाताना जय हरी म्हणून जायचं, कारण रामकृष्ण हरी म्हणल्यावर तर रामकृष्ण हरी म्हणेलच ना, जय हरी म्हणल्यावर तर जय हरी म्हणेलच ना. पण म्हातारी काही साधी नव्हती, यांच्याही बापाचे पित्र जेवलेली होती. आलेच टाळकरी घरी जेवायला. आल्या आल्या म्हातारी खाटावर पडली होती. सगळेजण म्हणायचे, आई साहेब आम्ही आलो, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. म्हातारी म्हणायची वेलकम वेलकम. म्हातारी वेलकम म्हणली पण रामकृष्ण हरी नाही म्हणली. काय करावं, जेवण वगैरे उरकली. पोरं म्हणाले, महाराज निदान आता तरी जय हरी म्हणून जा, निदान जय हरी तरी म्हणल. मग सगळेजण म्हणून जायचे, आई साहेब आम्ही येऊ का, जय हरी, येऊ का, जय हरी. म्हातारी म्हणायची बाय 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 बाय. म्हातारी बाय बाय म्हणली पण जय हरी नाही म्हणली. काय करावं. मुलांनी विचार केला, आपल्याच घरातलं महात्म्य असं असावं, हिलाच देवळात नेऊ. मंदिराच्या समोर उभी केली. विचारला, आई काय ग हे, निदान देवाचं देऊळ म्हणताने तरी देव शब्द येईल मुखामध्ये. विचारला, आई काय ग हे,
आई म्हणली पोराओ जिथं गाव असतंय तिथं हे असतंय. देवळू काय म्हणली नाही. मग तिला आत गाभाऱ्यामध्ये नेली, पांडुरंगासमोर उभी केली. आता मावशी हा चला तुम्ही हिरव्या साडीवाल्या तुम्हीच इकडं नका माझ्याकडं बघा. तुम्हाला समजा पांडुरंगासमोर उभी केली आणि तुम्हाला विचारलो कोण आहे हे, तुम्ही काय म्हणाल? पप्प्याचा बाप आहे. काय म्हणाल तुम्ही? बोला ना जरा, एवढा विचार काय सांगाल तुम्ही? पांडुरंगच म्हणणार. काय म्हणणार? पांडुरंग. तसं तिला पांडुरंगासमोर उभी केली आणि विचारला आई काय ग हे? आई काय म्हणली माहितीये? पोराओ जिथं गाव असतंय तिथं हे असतंय आणि जिथं हे असतंय तिथं हे असतंय. पांडुरंग काय म्हणली नाही. जे पोरांना राग आला महाराज उचलली म्हातारी आणि टाकली खाटावर, म्हातारीच गचकली. मुलांनी विचार केला जाऊ द्या, हयातीत परमार्थ नाही केला, निदान हिच्या आस्थी तरी आपण त्र्यंबकेश्वरला नेऊन टाकली पाहिजे. म्हणून रात्री एका महाराजाला कॉल केला. म्हणे हॅलो महाराज असं असं घडलंय म्हणे, आम्ही उद्या आईच्या आस्थी घेऊन येतो. एक काम करतो आत्ताच रात्री तुमच्याकडे मुक्कामाला येतो. उद्या तुम्ही ब्राह्मण काका बोलून ठेवा, आपण विधिवत आस्थी विसर्जन करून टाकू. पण प्रश्न असा पडला आस्थीचा कलश न्यावा कसा? म्हणे काम करा, त्या ज्या काही आस्थी का त्या मिक्सरमध्ये टाका, त्याचं चूर्ण बनवून घ्या म्हणे. चूर्ण बनवून घेतलं. ते चूर्ण एका स्टीलच्या डबीमध्ये भरलं. स्टीलची डबी पिशवीत गेले. रात्री त्यांच्या घरी पहाटे पहाटे उठले. आता काय पहाटे पहाटे ब्राह्मण बुवा नसतेत घाटावर, गेले ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायला. येता येता यांना झाला उशीर. प्रसंग असा घडला, पिशवी उघडून पाहिली तर डबीच नाही. आता काय मोठं धर्मसंकट आहे. याला विचार त्याला विचार, डबी कुठं गेली? कोणालाच माहीत नाही डबी कुठं गेली. मग ज्यांच्या आश्रमात होते का त्यांना विचारलो, का हो महाराज तुम्ही डबी पाहिली का? नाही म्हणे, मला तर माहीत नाही. असेल ना पिशवीमध्ये बघा ना. म्हणे महाराज पिशवीमध्ये तर नाही आहे. म्हणे असं आहे का? थांबा माझ्या बायकोला विचारतो. म्हणे वहिनी साहेबाला का बरं? म्हणे वारकऱ्याच्या पिशव्या चाफायचा तिला नाद आहे म्हणे. म्हणे असं आहे का? विचारा बरं. विचारलं काय ग डबी पाहिली का? काय डबी काय त्या डबीमध्ये? म्हणे मला वाटलं काही सोनं न असल. काय नव्हतं, चूर्ण होतं. म्हणे मला वाटलं दंत म्हणजे. दाताला लावून पाहिलं, थुकून टाकलं म्हणे. मग उरेल सुरेल डबी काय या लोकांनी गोळा केलं. डबी उचलली आणि गटारीत नेऊन टाकली बघा. मुलांनी डोक्यालाच हात लावला. म्हातारीच्या नशिबातच नाही, म्हातारी त्र्यंबकेश्वरला आणली पण कुशावर्तात नाही, गटारीतच गेली. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे नाड पापटा केहिता आड, पाबडा केहिता आड, पापटा केहिता आड. म्हणून अनेक जन्मांचं पुण्य असावं लागतं, तेव्हा भगवंताचं नाव मुखामध्ये येतं अभंगाच्या तृतीय चरणात. अनेक जन्माचे सुकृत पदरी, अनेक जन्माचे सुकृत पदरी, अनेक जन्माचे सुकृत पदरी, अनेक जन्माचे सुकृत पदरी. त्याचे मुखी हरी पैठा होय, त्याचे मुखी हरी पैठा, हरी मुखी गाता हर परिचेता, हरी मुखी गाता हर
महात्म्यांची अनेक अनेक प्रमाण आपल्याला माहिती अरे अरे सकळांसी येथे आहे अधिकार. मयाचा नाथ महाराजांना राग आला. नाथ महाराज म्हणले आमच्या संत महात्म्यांनी तुम्हाला इतकी सुटका दिली आणि इतकी सुटका देऊनही तुम्ही जर देवाचं नामस्मरण केलं नाही तर तुमच्या मुखामध्ये माती जाओ. म्हणून आपल्या सगळ्यांना 5 मिनिटं भगवंताचं भजन करायचंय. चला बरं सगळ्यांनी आपले हात वरती करा करा करा. जो हात वरती करणार नाही त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ. मग करा काय करायचं ते. केले हात वरती भजन करायचंय. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई एका जनार्दनी हरी हरी म्हणता मुक्ती सायुज्यता पाठी लागे. नाथ महाराज म्हणले तुम्ही मुखाने हरी हरी म्हणा. का बरं म्हणा? कारण कलियुग केवल नाम आधारा. कलियुग केवल नाम आधारा. सुमिर सुमिर नर उतरहि पारा. सुमिर सुमिर नर उतरहि पारा. कलियुग केवल नाम आधारा. सुमिर सुमिर नर उतरहि पारा. हो कलियुग केवल नाम आधारा. सुमिर सुमिर नर उतरहि पारा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. भगवंताचं नाव या कलियुगाला आधार आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात तुम्ही मुखानं हरी हरी नामस्मरण करा. अभंगाच्या अंतिम चरणात हा एका जनार्दने हरे हरे म्हणता. 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 मुक्ती सायुज्यता पाठी लागे. मुक्ती सायुज्यता पाठी लागे. हरे मुखी गाता हर पले चिंता. हरे मुखी गाता हर पले चिंता. मुक्ती सायुज्यता पाठी लागे. मुक्ती सायुज्यता पाठी लागे. हरी मुखी गाता हर बलिदा. धने सग धने धने नाही मागुता चमके. बहुता सुकृती नरदेह लाधला. भक्ती विन गेला अधोगती. हरिमुखी गाता हरपली चिंता. त्यानये मागुता जन्म घेणे झालेली सेवा. पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करते. बोलण्याच्या ओघात काही चुकलं असेल तुमचंच लेकरू समजा. जास्त काही मोठे नाही आहे मी. आत्ताशी 16 वर्षाचं लेकरू आहे मी. हाईटने मोठी दिसते पण हाय अजून छोटंसं लेकरू. म्हणून तुमचंच लेकरू समजून तुम्ही मला मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. जे काही चांगलं बोलली असेल आईवडिलांची पुण्याई, सद्गुरूंचा आशीर्वाद, छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा समजा. पुन्हा एकदा समस्तांच्या ठिकाणी आभार मानते. गुणीजन असे गायक मंडळी आहेत. गुणीजन असे मृदुंग वादक या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे आपले साऊंड सिस्टीमवाले दादा आहेत. विनेकरी बाबा आहेत. त्याचप्रमाणे आपले हट्टेकट्टे असे चोपदार बाबा आहेत. तुमचेही आभार मानते. समस्त टाळकरी मंडळी आहे. आपलं कृपावंत यूट्यूब चॅनल आहे. सगळ्यांशी या ठिकाणी आभार मानते. आणि माझ्या वाणीला विराम देते. ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम.